नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया ताज्या मटारपासून मटार ब्रेड रोल आणि मटार ब्रेड टिक्की. छान अशी चवीची ही ब्रेड रोल आणि ब्रेड टिक्की होते. अगदी तुम्ही संध्याकाळचा नाश्ता छोट्या मोठ्या पार्टीसाठी ही रेसिपी करू शकता. चला आता वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 2 बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत मी. त्याचबरोबर इथं हिरवा मसाला घेतलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अगदी 10-15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 मूठ कोथिंबीर घेतली. अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली. अर्धा चमचा आपण चाट मसाला घ्यायचा आहे. अर्धा चमचा इथं गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर घ्यायची. 1 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. इथं आपल्याला 1 वाटी मटार घ्यायचे आहेत. पहा इथं मिडियम साईजची वाटी घेतली मी आणि ती 1 वाटी मटार घेतलेले आहे. त्याचबरोबर इथं ब्रेडच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि ब्रेड अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता चला तर वेळ न घालवता आपण याची कृती पाहूया. छान असे हे ब्रेड रोल किंवा ब्रेड टिक्की होते. अगदी संध्याकाळचा नाश्ता छोटी मोठी तुम्ही पार्टी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी मोठ्यांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता. सुंदर चवीची होते. चला तर वेळ न घालवता कृती पाहूया. 1 वाटी मटार दाणे जे आपण घेतलेले आहेत ते 1 चमचा तेलावरती कढईमध्ये छान असे गरम करून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनटासाठी हे मटार आपण एक चमचा तेलावरती परतून घेऊया. जास्ती परतू नका, नाही तर मग कडक होतील. तर अगदी 2 मिनटासाठी शेकवून घ्यायचे आहेत, कारण हे मटार आपल्याला मऊसर झाले की मिक्सरला काढून घ्यायचे. त्याच्या आधी मटार थंड होत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. हे पहा, मिक्सरला छान असा जाडसर हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि ह्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये हा पदार्थ खूप छान होतो. त्याचबरोबर मटार आपले थंड झाले आहेत आणि हे मटारही आपण मिक्सरला काढून घ्यायचे आहेत. जास्ती पेस्ट एकदम बारीक न करता हे मटार दाणेही आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. अगदी पल्स मोडवरती 1 ते 2 सेकंदासाठी फिरवून मटारदाणे वाटून घ्या. त्याचबरोबर इथं जे बटाटे आपण उकडून घेतले होते, बटाट्याची सालं काढली आणि हे बटाटे किसून घेतलेले आहेत. किसून घ्या किंवा मॅश करून घ्या. त्या बटाट्यामध्ये आपण जे मटार मिक्सरला बारीक केले ते मटारही घेतले आहेत आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, जी मिरची आपण मिक्सरला बारीक केली. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आपल्याला. लाल मिरची पावडर घ्यायची, कलरची मिरची पावडर घ्यायची. इथं आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. चाट मसाल्यामध्ये मीठ असतं, मसाला बऱ्यापैकी खारट असतो, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण अंदाजाप्रमाणे घ्या. 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची आपल्याला. कसुरी मेथी शेकवून चांगल्या हातावरती बारीक करा आणि मग ती घ्या. छोटा अर्धा चमचा हळद घ्यायची आणि छोटा अर्धा चमचा हिंग घेऊया. सुंदर चवीचे हे मटार ब्रेड रोल होतात. तुम्ही करून पहा. अगदी कुरकुरीत खमंग खुसखुशीत असे हे रोल होतात. आता इथं हे संपूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण बटाटे उकडून घेणार ते बटाटे जास्ती उकडल्यानंतर जास्त वेळ पाण्यात न ठेवता पटकन बाहेर काढा, थंड करून घ्या आणि मग ते मॅश करा किंवा किसून घ्या. म्हणजे बटाट्याला पाणी सुटत नाही आणि छान असं हे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार होतं. पहा इथं बटाटे जास्त वेळ उकडल्यानंतर जास्त वेळ पाण्यामध्ये न ठेवता पटकन काढून घ्या, म्हणजे घट्टसर असं हे मिश्रण आपलं तयार होतं. आता इथं छान असं हे मळून झालेलं आहे. पहा इथं इतकं सुंदर हे मिश्रण झालेलं आहे आपलं, पाहू शकत असाल तुम्ही. आता आपल्याला जे आपण ब्रेड रोल बनवत आहोत किंवा मटार रोल बनवायचे, त्याच्यासाठी एक स्लरी करून घ्यायची आहे. एक बाऊल घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला मैदा घ्यायचा आहे. मैद्यामुळे आपले जे ब्रेड रोल आहेत ते छान कुरकुरीत खमंग खुसखुशीत होतात. 2 चमचे फक्त इथं मैदा आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचा आहे. बाकी मैद्याचा इथं वापर करायचा नाही आहे. 2 चमचे मैदा घेतला मी आणि त्याच्यामध्ये पाणी घेते. तुम्ही पाहू शकता. अजिबातसुद्धा ही जी मी स्लरी बनवत आहे, ही स्लरी घट्ट न बनवता जेवढी होईल तेवढी पातळ बनवा. इथं दाखवते मी तुम्हाला. दुधाप्रमाणे ही स्लरी आपल्याला दुधा इतकी पातळ बनवून घ्यायची आहे, घट्ट करू नका. पहा तुम्ही इथं. आणि या स्लरीमुळे आपले ब्रेड रोल किंवा आपण जी टिक्की बनवणार आहोत, छान अशी कुरकुरीत खुसखुशीत टिक्की होते. अगदी क्रिस्पी हा पदार्थ होतो. तुम्ही करून पहा. सुंदर असा पदार्थ होतो हा. त्याचबरोबर इथं आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत.
आणि या रेसिपीसाठी ब्रेड क्रम्स गरजेचे आहेत. जर तुम्हाला कुरकुरीत असे हे ब्रेड रोल हवे असतील तर ब्रेड क्रम्स घ्या. आता आपल्याला काय करायचं, कडा काढलेला ब्रेडचा पीस घ्यायचा आणि 1 सेकंदासाठी पाण्यामध्ये, मी दाखवते तुम्हाला, पाण्यामध्ये 1 सेकंदासाठी फक्त घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा पाण्यामध्ये घालून घ्या आणि हाताने त्याचं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते पाणी पिळून घ्या. आता याच्यामध्ये जे आपण मटारचं जे आपण हे केलेलं आहे, मिश्रण केलेलं आहे मटार आणि बटाट्याचं, ते मिश्रण घेऊया आणि छान असं या ब्रेडमध्ये आपल्याला रोल करायचा आहे. हे पहा, ब्रेडमध्ये आपल्याला रोल करायचा आणि मस्तपैकी हा घट्टसर असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे. दाखवते मी तुम्हाला. हा मसाला आपण पूर्ण, हे सारण आपण ब्रेडमध्ये भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा ब्रेड रोल आपल्याला तयार करायचा आहे. पाहू शकताय तुम्ही. आता इथं माझा ब्रेड छोटा आहे, पण तुम्हाला जर मोठा ब्रेड मिळाला तर तो तुम्ही घेऊन या आणि त्याच्यापासून हे ब्रेड रोल बनवा, सुंदर होतील. पहा इथे 1 सेकंदापुरतं मी पाण्यामध्ये हा जो ब्रेडचा पीस आहे तो घालून घेते. हाताने थोडंसं पाणी आपण एक्स्ट्रा काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा जो आपण ब्रेड रोलसाठी मसाला बनवलेला आहे मटारचा, तो घेऊया. छान असा ह्याला शेप द्यायचा आहे आपल्याला. हे पहा, आणि या ब्रेडमध्ये हा भरायचा आणि अशा पद्धतीने हा रोल आपल्याला करायचा आहे. थोडासा जरी ब्रेड फाटला वगैरे तुमचा तरी काही हरकत नाही. आपण जो मसाला बनवलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित असा हा ब्रेड दाबून घ्या. ब्रेड आपण भिजवून घेतला की मऊ होतो आणि छान असा या मसाल्यावरती चिकटला जातो. पहा इथं सुंदर असे हे ब्रेड रोल होतात. तुम्ही करून पहा. अगदी ताजे ताजे मटार आता बाजारामध्ये आलेले आहेत. भरपूर साऱ्या रेसिपीज तुम्ही मटारपासून बनवू शकता, फार छान होतात. पहा इथं हा रोल झालेला आहे, हाही मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे रोल करून घ्यायचे आहेत. पहा इथं अगदी 1 सेकंदासाठी तुम्ही ब्रेडचा पीस आहे तो पाण्यामध्ये बुडवा आणि अशा पद्धतीने रोल करून घ्या. तर इथं पहा, हा एक रोल माझा ब्रेड क्रममध्ये घोळवून झालेला आहे. मी तुम्हाला दुसरा दाखवते. आता ही जी आपण स्लरी केलेली आहे मैद्याची, याच्यामध्ये हा ब्रेड रोल आहे, हा छान बुडवून घ्यायचा आहे आपल्याला. पहा इथं अगदी 1 सेकंदापुरता बुडवून घ्यायचा आणि हे पहा ब्रेड क्रम्समध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे आपल्याला. आणखी एक ब्रेड रोल मी तुम्हाला दाखवते. अगदी 1 सेकंदासाठी मी त्या स्लरीमध्ये बुडवून घेतला, घोळवून घेतला आणि असं आपल्याला ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायची. अगदी 3 ते 4 पीस अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. हे ब्रेड रोल 3 ते 4 4 ब्रेड रोल तुम्ही अशा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या आणि छान गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. 4 तुमच्या तेलामध्ये किंवा कढईमध्ये बसतील तेवढे आधी सुरुवातीला तयार करून घ्या. तेल गरम झालेलं आहे आपलं. अगदी जास्ती कडकडीत तेल गरम करू नका, मीडियम तेल गरम असावं. जास्ती कडकडीत केलं तर हे करपतील. त्याच्यामुळे काय करायचं, अगदी मीडियम तेल गरम करायचं आहे. मध्यम असं तेल गरम करा आणि मग हे ब्रेड रोल त्याच्यामध्ये टाका तेलामध्ये. तर इथं दाखवते मी तुम्हाला. ब्रेड रोल टाकल्यानंतर अजिबातसुद्धा त्याला झारा किंवा उलथनं लावू नका. 2 ते 3 मिनटासाठी थांबा. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे ब्रेड रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं थांबायचं आणि मग झाऱ्याच्या साह्याने हे ब्रेड रोल अगदी हलक्या हाताने आपल्याला उलटपालट करायचे आहेत. पहा, मी पटकन झारा न लावता 2 ते 3 मिनटासाठी तेलामध्ये हे ब्रेड रोल छान सेट होऊन दिले आणि मग मी त्याला झारा लावलेला आहे. आणि हे पहा इथं असे छान असे उलटे पालटे आपल्याला करायचे आहेत. अजिबातसुद्धा आपले ब्रेड रोल कुठेही फाटलेले नाही आहेत, सारण बाहेर आलेलं नाही आहे त्याच्यामधून, पाहू शकत असाल. आणि केवळ बाइंडिंग म्हणून आपल्याला आणि कुरकुरीत ब्रेड रोल व्हावेत म्हणून आपण इथं मैद्याचा वापर केलेला आहे.
फार छान चवीचा हा पदार्थ होतो. तुम्ही करून पहा. मुलं तर एकदा खाल्लं की तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला सांगतील, इतका सुंदर हा पदार्थ होतो. आणि तुम्हीही जर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा एखाद्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी हा पदार्थ करू शकता. एकदा तुम्ही हा पदार्थ खाल्लात तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न कराल. सुंदर असा हा पदार्थ होतो. करून पहा. याच्यामध्ये बटाटा आहे, मटार आहेत, त्याचबरोबर बाकीचे मसालेही आपण घातलेले आहेत, त्याच्यामुळे याला फार छान चव येते. ब्रेड क्रम्समध्ये घोळवल्यामुळे हा पदार्थ अगदी छान कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत आणि क्रिस्पी होतो. अगदी 5 ते 6 मिनिट लागतात हे ब्रेड रोल तळायला. आणि छान असे खरपूस सोनेरी कलरवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. काढायची तेलामधून ब्रेड रोल काढायची घाई करू नका, कारण कच्चे राहिले तर ते मऊ होतील. म्हणून असेच छान खमंग, खुसखुशीत, सोनेरी कलरवरती आपल्याला हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत. पाहू शकत असाल. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे फास्ट गॅस करू नका किंवा गॅस स्लोही ठेवू नका. मिडियम गॅसवरतीच हे ब्रेड रोल आपल्याला तळून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने पाहू शकत असाल, सुंदर असे अगदी क्रिस्पी कुरकुरीत आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत. दुसरे आणखीन जे राहिलेले ब्रेड रोल आहेत तेही मी तुम्हाला दाखवते. छान असे तेही तळून घेतलेले आहेत मी. पहा, इथं सुंदर असे छान झालेले आहेत आणि क्रिस्पी कुरकुरीत असे हे रोल झालेले आहेत. अगदी टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा अगदी तुम्ही चिंच गुळाच्या चटणीबरोबर ह्याची चव घेऊ शकता. सुंदर, छान, अगदी अप्रतिम चवीचे हे ब्रेड रोल होतात. पहा, इथं हिरवी चटणी त्याचबरोबर टोमॅटो सॉसबरोबर आपल्याला हा ब्रेड रोल सर्व करायचा आहे. त्याचबरोबर आता आपण इथं मटार टिक्की बनवूया. मटार टिक्की बनवण्यासाठी जे उरलेलं सारण होतं त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आणि त्याच्या या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत. या टिक्क्यांमध्ये ब्रेडचा अजिबातसुद्धा वापर मी केलेला नाही आहे. टिक्की आपल्याला मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायची आणि ब्रेड रोलमध्ये घोळवून घ्यायची आहे. पहा, आणि छान असे आपण त्या तेलावरती तळून घेऊया. इथंही आपल्याला तेल मिडियम गरम पाहिजे, जास्ती गरम तेल करू नका. ते हे पहा, छान अशा छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्या. या टिक्कीमध्ये ब्रेडचा वापर न करता फक्त आपण जी आलू मटारची जी भाजी बनवली आहे त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करा आणि मैद्याच्या जी आपण स्लरी बनवली त्याच्यामध्ये बुडवायची आणि आपल्या ब्रेड क्रम्स जे आहेत त्याच्यामध्ये घोळवून मग ही तळून घ्यायची आहे. क्रिस्पी अशी छान सोनेरी कलरवरती ही मटार टिक्की ही तुम्ही तळून घ्या. सुंदर चवीची ही टिक्की होते. आता आपण जो सुरुवातीचा ब्रेड रोल केलेला आहे तो ब्रेडच्या पीसमध्ये रोल केलेले आहे भाजीही. आणि नंतर जी आपण ही टिक्की बनवलेली आहे, टिक्की फक्त भाजीचे आपण छोटे गोळे केले, त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवल्या आणि त्या आपण मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतल्या. फार छान सुंदर ह्या टिक्क्याही झालेल्या आहेत. आणि अशाच पद्धतीने छान छान रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनेलला भेट द्या. सातारकर चॅनेल सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनेलला भेट देत राहा. सुंदर अशी रेसिपी ही झालेली आहे. अगदी छोटी मोठी मी सांगितल्याप्रमाणे पार्टी, मुलांचा टिफिन याच्यासाठी बनवू शकता. धन्यवाद मंडळी.